आय थिंक आय बॅकट्रॅक दिस टू म्हणजे मी ना फार लहानपणी आय थिंक तिसरीत वगैरे असताना मी भाज्या कापायला लागलो. Okay. आय हॅड दिस फॅसिनेशन टुवर्ड्स भाजी कापणं. आईने मला चहा शिकवला, पोहे शिकवले. आवड पण होती, टॅलेंट पण होता. सो आय वुड से इट्स अ लवली कॉकटेल. मी तुला सांगतो ना, काही काही किस्से असे आहेत की माझा एक खास लहानपणीचा मित्र, त्यालाही जेवणाची आवड होती, मलाही जेवणाची. सो आम्ही सगळ्या गोष्टी आणून म्हणजे सगळं कॉन्ट्रीब्यूट करणार पैसे, आणि आम्ही आमच्या वाडीत ते गार्डन होतं मागे, तिकडे पावभाजी बनवायची चुलीवर. टेस्टी होतं. सो मजा आली पाहिजे. काय चव होती. असं ते टेस्ट आय थिंक इज द फॅक्टर दॅट रिअली रूल्स फॉर मी. आणि दॅट इज प्रोव्हन बियॉन्ड डाऊट. आय टेल यू अ स्मॉल एक्झाम्पल. आपल्याकडे पुण्याची आयकॉनिक बेडेकर मिसळ. अर्धा तास उन्हात आपण उभे राहतो. नो वन वेअर्स ग्लव्स देर इज नो AC. Post COVID, I don't take food trials. I don't know what's changed in me, but I think I'm more keen and interested in knowing what kind of person you are. More than anything. आमटी ही सगळ्यांच्याच घरी बनते. तोच गोडा मसाला असतो, त्याच पोपटी मिरच्या असतात, तेच कढीपत्ता, तीच हळद, तीच डाळ, सगळं तेच असतं. पण हाताचा फरक असतो. मी कितीही एक टू द टी रेसिपी जरी बनवून, म्हणजे अगदी डिस्क्रिप्टिव्ह विथ मेजरमेंट्स आणि स्टाईल ऑफ कुकिंग, टेम्परेचर्स ऑल्सो इफ आय गिव्ह यू, यू विल स्टील एंड अप मेकिंग डिफरंटली, कारण हाताचा फरक असतोच ना. मला असं लोक म्हणायला लागली की शादी करके आएंगे और 1 साल में. म्हटलं शादी की क्या जल्दी है. तर मला एकाने सांगितलं की नहीं, वो शादी के बाद ना बच्चा होने में प्रॉब्लम होता है. तो मी विचारलं की तंदूर में काम करने में और बच्चा क्या प्रॉब्लेम क्या है. तर त्यांनी मला सायन्स सगळं सांगितलं.